आपल्या लक्षात येत नाही, परंतु देव ही आपली मानसिक गरज आहे. माणसाला स्वतःच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आणि स्वतःचं सर्व जे काही जीवन आहे त्याच्यामधले जे काही कार्यपद्धती आहे, त्याच्यामधले जे चढउतार आहेत आणि त्यामध्ये जी आपली मानसिकता आहे, याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की देव ही आपली मानसिक गरज आहे. आपलं जे हे जीवन आहे, आपलं जे अस्तित्व आहे, हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये आहे असं नाही. याच्यावर पूर्णपणे आपला अधिकार चालत नाही आणि म्हणून आपण असमर्थ ठरतो. त्यावेळी आपल्याला एका आधाराची गरज असते आणि तो आधार म्हणजेच परमेश्वर आहे. तो आधार म्हणजेच आपला ईश्वर आहे. ज्या ज्या वेळी आपल्याला असं वाटतं की आता गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, मी काही करू शकत नाही किंवा माझं अस्तित्व धोक्यात आहे, अशा वेळेस स्वाभाविकपणे आपल्या मनातून हाक मारली जाते आणि ती हाक ज्या शक्तीला मारली जाते, सर्वस्व म्हणून जे त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याचंच नाव परमेश्वर आहे, त्याचंच नाव देव आहे. म्हणजे ईश्वर हे माणसाचा खरा आधार आहे आणि तो अशा पद्धतीनं वेळोवेळी सिद्ध होतो. प्रामाणिकपणे आपल्या जीवनाकडे पाहण्याची ज्याच्याकडे वृत्ती आहे, ही प्रामाणिकता जो सांभाळतो त्याला हे लक्षात येईल की मी असा आहे की मला कधी ना कधी हाक मारावी लागते, मला कधी ना कधी त्याची आठवण करावी लागते, असा मी आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाची मनाची ही गरज आहे देव ही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता बरेच माणसं आपल्या आसपास सापडतात. अशी बुद्धिवादी माणसं आपल्याला हे समजून सांगत असतात की ईश्वर वगैरे काही नाही, आपणच ईश्वर आहोत वगैरे. तर हे सांगत असताना त्यांना असं म्हणायचं असतं की एका कोण्या शक्तीचा आधार घेण्याची गरज नाही. परंतु या ठिकाणी आपण विचार केला तर हे अगदी सहजपणे असं स्पष्ट होऊन जाईल की कधी ना कधी कोण्या ना कोण्या प्रसंगामध्ये मला त्याला हाक मारावीच वाटते. मला विचार करण्याच्या आधीच त्याला हाक मारण्याची भूमिका माझ्यामधून प्रकट होते. आपल्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असा एखादा तरी प्रसंग येतच असतो की ज्या क्षणी आपलं काही चालत नाही, त्या क्षणी आपण आपोआप त्याला हाक मारलेली असते. हे कुठून येतं मग? हे काय येतं मग? याचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून याचा आपण विचार केला पाहिजे की जर जीवनाच्या विशिष्ट प्रसंगी हे सिद्ध होत असेल की माझा अस्तित्वाचा आधारच दुसरा कोणीतरी आहे, तर मग तो आधार मी नित्य का स्मरणात ठेवू नये. ज्याला जवळ करावंसं मला वाटतं, जो खऱ्या अर्थाने माझा अंतिम आधार आहे, अशी माझी मागणी आहे, अशी माझी धारणा आहे, तर मग जीवनाच्या एरवी सुद्धा प्रत्येक प्रसंगामध्ये मी त्या आधाराची आठवण का करू नये. कारण ज्या वेळेस माणूस जे वेगवेगळे आधार घेऊन जगत असतो ना, ते सगळे आधार म्हणजे असे सिद्ध होतात की त्यांची एक मर्यादा आहे. ते आधार तिथून पुढे काम करत नाहीत. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे कला आहे, आपल्याकडे नाती आहेत, हे सगळे आधारही ज्या वेळेस एखाद्या प्रसंगामध्ये कमी पडतात आणि मला आता काही पर्याय उरत नाही, त्यावेळेस आपोआप मी त्या ईश्वराला हाक मारतो. ही जी अंतिम आधार म्हणून त्याला हाक मारण्याची जी माझ्यामध्ये इच्छा निर्माण होते किंवा
आपोआप तशा पद्धतीने मी ती आठवण करतो, तर ही गोष्ट दाखवते की मी परिपूर्ण नाही, मला आधाराची गरज आहे आणि मी तो आधार जो शोधत असतो तोच माझा ईश्वर असतो, तोच माझा सर्वस्व असतो, तेच माझं खऱ्या अर्थाने विश्रांतीचं ठिकाण असतं आणि तोच खऱ्या अर्थाने माझा असतो, तोच खऱ्या अर्थाने सगळ्यात जवळचा असतो. ज्यावेळेस सगळेच आधार नकली सिद्ध होतात, असमर्थ सिद्ध होतात, त्यावेळेस तो अंतिम आधार जो आपण आठवतो तोच खऱ्या अर्थाने माझा आधार असतो, तोच खऱ्या अर्थाने माझा असतो आणि बाकी सर्व काही नकली त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि म्हणून जो अंतिम आधार आहे तोच आधार जर मी जीवनामध्ये सतत जर त्यालाच पकडण्याचा, त्याचंच स्मरण करण्याचा, तोच आधार घेण्याचा जर अभ्यास माझा राहिला, तर काय होईल की पुन्हा तो आधार कधी जातच नाही असा आधार असल्यामुळे त्या आधारापासून मला जे अभय मिळेल, मला जो आत्मविश्वास मिळेल, तो दुसरी कोणतीही गोष्ट मला देऊ शकत नाही. मला हेच या ठिकाणी सांगायचंय. आता कसं असतं, जीवनामध्ये काही व्यक्ती असतात, सगळ्यांच्याच पाहण्यामध्ये असतं ते, की ईश्वर मानत नाहीत आणि तरी चांगल्या प्रकारे जीवन जगत असतात. असाच मी एक प्रसंग आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की एका गावामध्ये असाच एक गावचा करता धरता व्यक्ती होता. एक काही मोजके 4-2 गावामध्ये जे व्यक्ती असतात, ज्यांचे गावावर वजन असतं, अशापैकी ते व्यक्ती होते. आणि त्यांनी कधी देव मानला नाही, कधी कोणी मंदिरात जाऊन मंदिरासमोरून देवाला हात त्यांनी जोडले नाही. परंतु एकदा असं झालं की त्यांना हार्ट अटॅक आला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. आता पैसा अडका, धावणारी माणसं आणि उत्तम दवाखाना, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु ज्यावेळेस डॉक्टरच्या तोंडचं एक वाक्य त्या ग्रस्ताने ऐकलं की माझ्या परीने मी पूर्णपणे कोशिश करतो आहे आणि शेवटी मग त्या परमेश्वराची इच्छा, तुम्ही त्याची प्रार्थना करा, अशा पद्धतीने ते डॉक्टर म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर ही गोष्ट सिद्ध झाली की ते कितीही पैसा असून उपयोग नाही, कितीही माणसं माझ्या जोडीला असून उपयोग नाही, कितीही निष्णात डॉक्टर आणि असा अत्याधुनिक दवाखाना असूनही उपयोग नाही, मला आता जीवन देणारा गॅरंटेड असा इथे कोणी उरला नाही. त्यावेळेस त्यांनी त्या परमेश्वराला हात जोडले. या ठिकाणी ही गोष्ट सिद्ध झाली की जे आधार घेऊन आपण जीवन जगतो, आता इथे कोणता आधार काम करत नाही. आणि त्याच्यानंतर सुदैवानं ते त्यातून वाचले आणि गावात आल्यानंतर त्यांनी जाऊन गावच्या मंदिरामध्ये अभिषेक केला आणि ते अभिषेकाचं ताट हातामध्ये घेऊन अंगाला विभूती वगैरे लावलेली हे सगळं गावातून जाताना लोकांनी पाहिलं आणि लोक आश्चर्यचकित झाले की बाबा जीवनभर ज्यांनी परमेश्वरापुढे हातच जोडले नाही असा व्यक्ती परमेश्वराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करतोय. तर हे या ठिकाणी काय सिद्ध झालं की आजपर्यंत मी ज्याला आधार मानून जगत होतो, तर मी चुकीचं जीवन जगत होतो, मला माझा खरा आधार कळला नाही आणि आज कळला, असाच या प्रसंगाचा अर्थ होतो. तुम्ही विचार करून बघा, जे नकली आधार आपल्या जीवनामध्ये आहेत तीच आपली खऱ्या अर्थाने चकली आहे. आणि ते आधार गेल्यानंतर आपल्यामध्ये जे भय निर्माण होतं, जी चिंता निर्माण होते, त्याचा विलाज दुसरा काही असू शकत नाही. आणि म्हणून जो अंतिम असतो त्यालाच प्रथम पासून धरणं हीच हुशारी आहे, हाच शहाणपणा आहे. आणि म्हणून आपण असमर्थ आहोत आपलं जीवन पूर्णपणे चालवण्यासाठी, हे आधी माणसानं मान्य केलं पाहिजे. आणि आपल्याला एका समर्थाच्या शक्तीची,
साथीची, आधाराची गरज आहे हे नंतर मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून मी असमर्थ एका समर्थ शक्तीशी जोडला जातो, त्यावेळेस माझं जीवन खऱ्या अर्थाने पूर्ण होत असतं. आणि म्हणून हे स्मरणात ठेवलं पाहिजे, ईश्वर चिंतन म्हणजे हेच चिंतन आहे, त्याला विसरायचं नाही म्हणजे नेमकं हेच विसरायचं नाही की माझा खरा आधार तो आहे आणि तो नित्य माझ्या आठवणीत राहतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस माणूस राहायला लागेल त्यावेळेस त्याच्या जीवनाची खऱ्या अर्थाने वाटचाल चालू आहे, सत्याला धरून वाटचाल चालू आहे. आणखीन काही सत्य सिद्ध व्हायचं आता शिल्लक राहिलं नाही, असं ते होऊन जाईल. तेव्हा हे सत्य भान ठेवणं, मी असमर्थ आहे आणि समर्थाची साथ मला पाहिजे, त्या शक्तीचा आधार मला पाहिजे, हे वास्तव कबूल करून चालणं हेच खऱ्या अर्थाने यथार्थ जीवन आहे. त्यामुळे या ठिकाणी मी थांबतो.